भोंदू खरातच्या कोणत्याही प्रकरणात त्याची बायको कल्पना खरातचा सहभाग नाही। तिची सगळी खाती खरातच ऑपरेट करत होता असा युक्तिवाद कल्पना खरातच्या वकिलांनी केला आणि खरातच्या बायकोनं सगळे आरोप अशोक खरातवर ढकलून स्वतः मात्र हात वर केला। कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर उभय पक्षांकडून काय झाली सुनावणी, राहता कोर्टात सुनावणीत काय घडलं, पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। इकडं खरातच्या बायकोनं केले हात वर, तिकडं खरात ऑक्सिजनवर। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता LS मराठी। नाशिकच्या भोंदू बाबाची बायको कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर आज राहता कोर्टात सुनावणी झाली। कल्पना खरात 31 मार्च पासून फरार आहे। यावेळी कल्पना खरातच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला, पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कल्पना खरातचे वकील प्रशांत गिरी यांचा युक्तिवाद। तब्बल 1.5 वर्षांनंतर फिर्यादीकडून दाखल केला गेला गुन्हा। अशोक खरातवर गुन्हे दाखल झाल्यानंतर शिर्डीतील गोंदकर यांनी जुन्या व्यवहाराचा फायदा मिळतो का या उद्देशानं शिर्डी पोलिसात दाखल केला गुन्हा। किरण सोनवणे यानं वेळोवेळी अशोक खरातला भेटून दिले होते पैसे। मीटिंग मध्ये कल्पना खरात उपस्थित नव्हती असं फिर्यादीचं म्हणणं। फिर्यादीकडे दिवाणी न्यायालयात जायला संधी असतानाही ते गेले नाहीत। जमिनीचा व्यवहार झाल्यानंतर फिर्यादी जवळपास 1 वर्ष कुठल्याही न्यायालयात दाद मागण्यासाठी गेले नाहीत। फक्त आणि फक्त अशोक खरातवर गुन्हा दाखल झाल्यानंतर जमीन परत मिळवण्यासाठी फिर्यादीकडून गुन्हा दाखल। कल्पना खरातची सगळी खाती तिचा पती अशोक खरात ऑपरेट करत होता। फक्त पत्नी कल्पना खरात हिच्या खात्यातून पैसे गेले म्हणून तिला आरोपी करता येणार नाही। अशोक खरातनं फिर्यादीकडे व्याजाची रक्कम मागितली आहे। कल्पना खरात हिनं कधीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष व्याजाची रक्कम फिर्यादीला मागितली नाही। कल्पना खरात आयकर विभागाला संपूर्ण कर भरते। शिवसंकल्प हार्डवेअर हा व्यवसाय। कल्पना खरातला वगळून जमिनीचा व्यवहार झालेला आहे, त्यामध्ये तिला आरोपी करू नये। कल्पना खरात विरोधात याआधी फसवणुकीबाबत कुठलीही FIR नाही। वरील मुद्द्यांचा विचार करून कल्पना खरात हिला अटकपूर्व जामीन मिळावा असा युक्तिवाद कल्पना खरातचे वकील प्रशांत गिरी यांनी केला। आता सरकारी वकील BD पानगव्हाणे यांनी काय युक्तिवाद केला, पाहुयात ग्राफिकच्या माध्यमातून। सरकारी वकील BD पानगव्हाणे यांचा युक्तिवाद। आरोपीच्या वकिलांचं म्हणणं आहे की त्यांच्या खात्यातून व्यवहार झाले हे मान्य आहे, मात्र त्या म्हणतायत की मी ते व्यवहार केले नाही, माझ्या पतीने केले। मुक्त्यार पत्र करण्यासाठी कल्पना खरात राहता येथे आल्या होत्या। 23 तारखेला खरेदी झाली असली तरी खरेदी खत हे 22 तारखेलाच का बनवलं गेलं। जमीन खरेदी व्यवहाराच्या कागदपत्रांवर कल्पना खरातची सही आणि अंगठा आहे। मुक्त्यार पत्रामध्ये 2% व्याज दर 3 महिन्याला देण्यात यावं हे कल्पना खरातनं ठरवलं। कल्पना खरात हिच्या खात्यातून फिर्यादीला पैसे गेले आहेत। या व्यवहाराचे साक्षीदार जितेंद्र शेळके आणि महेंद्र शेळके यांचे देखील जबाब झालेले आहेत। आरोपीकडे सावकारी परवाना होता का? आम्ही चौकशी केली असून नवरा बायको दोघांकडेही सावकारी परवाना नाही। कल्पना खरात हिला हा व्यवहार मान्य होता, त्यामुळे तिनं चेक दिले आणि रक्कम पाठवली। कल्पना खरात म्हणते की माझे सगळे व्यवहार माझा पती करत होता। जर पती व्यवहार करत होता तर कल्पना खरातनं त्याच्या विरुद्ध तक्रार का दाखल केली नाही। उभय पक्षातर्फे काय युक्तिवाद झाला हे आपण पाहिलं। आता तपास अधिकाऱ्यांनी काय युक्तिवाद केला तेही पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। तपास अधिकाऱ्यांचा युक्तिवाद। मूळ आरोपी अशोक खरात आणि कल्पना खरात या दोघांची मिळून 3 राष्ट्रीयीकृत बँकेत खाती आहेत। कल्पना खरातच्या खात्याचा तपशील पोलिसांकडून केला सादर। कल्पना खरातच्या खात्यावरून 7 कोटींचा व्यवहार झाल्याचं तपासात उघड। कल्पना खरात कुठेही नोकरीला नसताना किंवा कुठलाही व्यवसाय नसताना हा व्यवहार झाला कसा? खरातच्या 40% मालमत्तेत कल्पना खरात भागीदार असल्यानं अशोक खरातचे व्यवहार कल्पना खरातला माहीत होते। सरकारी कार्यालयात प्रत्येक खरेदीला कल्पना खरात गेली आहे। पती खरातच्या गुन्ह्यांची माहिती होती, पण त्या गुन्ह्यांशी माझा काहीही संबंध नाही असं म्हणून हात झटकून मोकळी झालेली खरातची बायको इकडं अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करतेय, तर तिकडं खरातच्या छातीत दुखू लागल्यानं त्याला ऑक्सिजन लावावा लागतोय। दैवी अवतार असल्याचं भासून अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या खरातच्या अंगातली दैवी शक्ती आता कुठे गेली?
काल मंगळवारी SIT कडून चौकशी सुरू असताना खरातची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली। चौकशी दरम्यान त्याला म्हणे अचानक डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला। त्यानंतर त्याच्या छातीत दुखायला लागल्यानं त्याला तात्काळ ऑक्सिजन लावावा लागला। त्याच्यासाठी तात्काळ कार्डियाक ॲम्ब्युलन्स बोलावून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। त्याच्या पोलीस कोठडीची मुदत उद्या गुरुवारी संपणार असल्यानं त्याला पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर केलं जाईल। आता पुन्हा एकदा ताबा मिळवून SIT खरातची पोलीस कोठडी मिळवणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं। एकूणच काय तर आपल्या पापाच्या वाट्यात बायकोनंही सामील नसल्याचं म्हटल्यानंतर ऑक्सिजन लावण्याची वेळ आलेल्या खरातला या गाण्याच्या ओळी नक्कीच आठवत असतील। माझ्या काळजाची तार आज छेडली, कशी नशिबानं थट्टा आज मांडली। तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी।